उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800-890-6290। गेले 15 दिवस पावसामुळे थांबलेल्या शारंग चषकातील उर्वरित सामन्यास आजपासून प्रारंभ झाला। श्री शिवाजी तरुण मंडळाने बालगोपाल तालीमवर 4-0 गोलने एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला। शारंग चषक फुटबॉल स्पर्धेतील श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील सामना वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे थांबवण्यात आला होता। यावेळी मांडवावरील पत्रे, महिलांची बैठक व्यवस्था, फलक आदींचं मोठं नुकसान झालं होतं। हा सामना 18 मिनिटांपासून पुढे खेळवण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। यावेळी श्री शिवाजी मंडळ 1-0 आघाडीवर राहिला होता। गेले 8 दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने शारंग चषकातील उर्वरित सामने हे आज दिनांक 3 जून पासून खेळवण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं। आज श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील सामना 18व्या मिनिटापासून खेळवला गेला। पूर्वार्ध सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला शिवाजीचा खेळाडू दर्शन पाटील याने गोल करत शिवाजी संघास 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती। यानंतर आज सामन्याच्या 20व्या मिनिटाला श्री शिवाजी संघाचा खेळाडू करण चव्हाण बंदरे याने गोल करत श्री शिवाजी संघाने 2-0 अशी आघाडी घेतली। मध्यांतरापर्यंत श्री शिवाजी संघ 2-0 आघाडीवर राहिला। उत्तरार्धात गोलची आघाडी कमी करण्यासाठी बालगोपालकडून जोरदार चढाया करण्यात आल्या। सामन्याच्या 52व्या मिनिटाला श्री शिवाजी संघाच्या खेळाडू सिद्धेश साळुंखे याने गोल करत श्री शिवाजी संघास 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली। बालगोपालकडून रोहित कुरणे, प्रथमेश जाधव, प्रतीक पोवार, सार्थक जाधव यांनी गोलची आघाडी कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण ते अपुरे पडले। सामन्याच्या 79व्या मिनिटाला श्री शिवाजी संघाच्या करण चव्हाण बंदरे याने गोल करत श्री शिवाजी संघाने 4-0 अशी आघाडी घेतली। संपूर्ण वेळेत हा सामना श्री शिवाजी तरुण मंडळाने बालगोपाल तालमीचा 4-0 गोलने एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला। श्री शिवाजी संघाकडून इंद्रजित चौगले, करण चव्हाण बंदरे, सिद्धेश साळुंखे यांनी उत्कृष्ट खेळ केला। उद्या खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध वेताळमा तालीम मंडळ यांच्यात दुपारी 4 वाजता सामना खेळवण्यात येणार आहे। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।